श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे शंकरपाळे। तर शंकरपाळ्यासाठी इथं मी सामान काढून घेतलेलं आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे काय काय घेतलेलं आहे। तर इथे 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि 250 ग्रॅम साखर, त्यानंतर 1 वाटी तूप आणि दूध पण घेतलेलं आहे आणि बिस्किटाचा मिक्सरमधून काढलेला आहे। 2 बिस्किट पुडे घेतले होते आणि हे सगळं टाकून मिक्स करायचं आहे, एकजीव करायचा आहे याचा, म्हणजे सगळं मिक्स झालं म्हणजे मळता चांगलं येतं। आता हे दूध टाकून मळायचं आहे। तर दूध हे कोमट घ्यायचं आहे, जास्त गरम नाही घ्यायचं आणि जसं लागल तसंच घ्यायचं आहे। तर दूध मी परत घेतलेलं आहे। तर माझं पीठ इथे मळून झालेलं आहे आणि हाताला पण चिटकत नाहीये। जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं। तर आपण इथे काय करू, तेल गरम करण्यासाठी ठेवूया। आपले शंकरपाळे होईपर्यंत आणि बारीक गॅसवर ठेवायचं आहे। जास्त गॅस केला तर लगेच गरम होईल तेल, म्हणून आपण काय करायचं, इथे बारीक गॅस करायचा आहे। आणि आता मी पिठाचं 2 उंडे करणार आहे, एकसारखे करायचे आहेत, चांगले गोल असे करून घ्यायचे तर आणि ते एकावर एक मांडायचे असे, त्याला मस्त गोल करून घ्यायचं आणि ते नंतर लाटून घ्यायचं, मस्त गोल पोळीसारखं करून घ्यायचं आणि जास्त पण नाही पातळ लाटायचं। आणि साखर जास्त टाकायची नाही, कारण की साखर जर जास्त टाकली आणि तूपसुद्धा मापातच टाकायचं आहे, तूप पण जास्त टाकलं आणि साखर पण जास्त टाकली तर ते काय होतं, तेलामध्ये शंकरपाळे जर टाकले तर ते विरघळून जातात। तर इथे मी मस्त असं एकसारखं लाटून घेतलेलं आहे आणि एकसारखंच रेषा पाडायच्यात, लहान मोठ्या करायच्या नाही, म्हणजे एकसारखे शंकरपाळे येतात छान असे। तर मी तुम्हाला इथे दाखवते मी कसे शंकरपाळे एकसारखेच येतं असे, कारण की ते तळल्यानंतर खूप सुंदर दिसतात। तर इथे शंकरपाळे झालेले येतं, कारण तेल गरम झाले का नाही बघती। तेल गरम झाल्यानंतर थोडासा गॅस थोडा मोठा करायचा आहे। तर तळायला टाकलेले आहे शंकरपाळे आणि त्याला एकसारखं हलवत राहायचे, कारण की मग शंकरपाळ्याचा कलर पार्ले-जी बिस्किट आहे ना तसा होतो, नाही तर मग करपून जातील। तर इथे माझे शंकरपाळे झालेले आहेत तळून। तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।